सारखं-सारखं तीच-तीच दुधी भोपळ्यापासून बनवलेली भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल, तर हा दुधी भोपळ्यापासून बनवलेला अतिशय पौष्टिक, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलं देखील दुधी भोपळ्याची भाजी खायला नको म्हणतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना हा पदार्थ बनवून खायला देऊ शकता. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एका कपने मोजून अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. सेम कपने मोजून अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ घेतलं. 2 चमचे इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. सोबतच हिरवी मिरची पेस्ट घालते. आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरव्या मिरची पेस्टचा वापर करू शकता. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा घातला. सोबतच आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. खूप सारी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालते. यामध्ये आपण 4 प्रकारच्या पिठांचा वापर केला. त्याचबरोबर काही मसाले देखील घातलेले आहेत. याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत इथं पहा मी एक मोठ्या आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतला. हा पदार्थ बनवण्यासाठी मला जेवढा दुधी भोपळा लागणार आहे तेवढा मी कट करून घेतला. उरलेला दुधी भोपळा बाजूला ठेवून दिला. घेतलेल्या दुधी भोपळ्याची मी एका पिलरच्या मदतीने साल काढून घेते. दुधी भोपळा खूपच जास्त कोवळा असेल तर त्यावरची साल नाही काढली तरीही चालू शकतं. एका पिलरच्या मदतीने भोपळ्याची साल काढून घेतली. त्यानंतर हा दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. त्यासाठी एका ताटामध्ये ही किसणी ठेवून हा दुधी भोपळा मी किसून घेते. हा पदार्थ बनवण्यासाठी साधारणपणे आपल्याला 1 कप भरून इतका किसलेला दुधी भोपळा लागणार आहे. बाकीची पूर्वतयारी करायच्या अगोदर आपण दुधी भोपळा किसला असता तर तो काळा पडला असता. त्यामुळे आपण बाकीची पूर्वतयारी करून घेतली आणि त्यानंतर हा दुधी भोपळा किसून घेतला. किसून घेतलेला दुधी भोपळा एका कपने मोजून घेते. बरोबर 1 कप भरून इतका दुधी भोपळा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला जर हा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल तर सांगितलेलं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता. बघा 1 कप किसून घेतलेला दुधी भोपळा देखील आपल्याला या सर्व साहित्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पाण्याचा वापर न करता असंच मळून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. दुधी भोपळा ओलसर आहे त्यामध्येच हे सर्व पीठ आहेत ते मी मळून घेते. तर हाताने प्रेस करत करत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर का हे मिश्रण खूपच जास्त कोरडं वाटत असेल ना तर अगदी 1 ते 2 चमचे इतकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. पण आहे या प्रमाणासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट मळलं जातं. एक्स्ट्राचं पाणी किंवा एक्स्ट्राचं पीठ देखील यामध्ये घालावं लागत नाही. आहे या मॉइश्चरमध्ये बघा असा छान असा गोळा तयार होतो. जर का दुधी भोपळ्याने खूपच जास्त पाणी सोडलेलं असेल आणि हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं ज्वारीचं पीठ ॲड करू शकता. तर आहे या मॉइश्चरमध्ये बघा मला पाणी किंवा एक्स्ट्राचं पीठ घालावं लागलेलं नाही. छान असा गोळा मी मळून घेतलेला आहे. मऊसर करण्यासाठी 1 चमचाभर इतकं तेल घातलं आणि याला छान असं मऊसर करून घेतलेलं आहे. जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. तर आज आपण बनवत आहोत दुधी भोपळ्यापासून मिश्र पिठाचे थालीपीठ. थालीपीठ बनवण्यासाठी तयार करून घेतलेले हे पीठ आहे ते भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही. लगेचच आपण याचे थालीपीठ बनवण्यासाठी घेऊयात. त्यासाठी पोळपाटवरती बघा मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. त्या अगोदर हे कापड आहे ते मी ओलं करून घेतलेलं होतं. त्यामधलं संपूर्ण पाणी पिळून काढलं आणि त्यानंतर हे कापड मी पोळपाटवरती अंथरून घेतलं. त्यावरती तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा आपल्याला ठेवून बोटांच्या मदतीने थापून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ओल्या सुती कापडावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अगदी बोटांच्या मदतीने हे आपल्याला पुढे-पुढे सरकवत पसरून घ्यायचं आहे. अगदी जास्तही पातळ नको आणि जास्तही जाड नको अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मग हे थालीपीठ थापून घ्यायचं. इथं हे थालीपीठ मी मीडियम जाडीवरती थापून घेतलेलं आहे. त्यानंतर यावरती मी 4 ते 5 इतकी होल पाडून घेते. थालीपीठवरती असे हे होल पाडले तर थालीपीठ सर्व बाजूने छान भाजलं जातं. थालीपीठ भाजण्यासाठी मीडियम गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला. तव्यामध्ये चमच्याभर तेल घातलं. त्यामुळे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही. त्यानंतर बघा हे सुती कापड आपल्याला अशा पद्धतीने उचलून पालतं यामध्ये करायचं आहे आणि हे थालीपीठ आहे ते तव्यामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर हे कापड अलगद असं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. तव्याला कापड चिकटू नये यासाठी सुती कापडचाच वापर करायचा. अजिबात टेरिकॉटचं वगैरे कापड वापरायचं नाही. थालीपीठच्या वरून आणि बाजूने थोडंसं तेल टाकलं आणि एकदा हे थालीपीठ पलटून घेतलं. थालीपीठ तव्यामध्ये भाजत आहे तोपर्यंत लगेचच मी दुसरं थालीपीठ देखील थापून घेते. आता त्याच कापडावरती आपल्याला थालीपीठ थापायचं आहे.
आहे. पण त्या अगोदर हे कापड पुन्हा एकदा आपल्याला ओलं करायचं आहे आणि मग याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं. त्यामुळे हे थालीपीठ कापडाला चिकटत नाही. थालीपीठ थापत असताना कापड ओलंच असावं, नाहीतर थालीपीठ कापडाला चिकटू शकतं. बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर थालीपीठवरती आवडीनुसार आपण होल पाडून घ्यायचे आहेत. तर लहानपणापासून मी पाहत आलेले आहे, माझी आई थालीपीठवरती असे हे 5 होल पाडायची. त्यामुळे मी देखील याच पद्धतीने थालीपीठ नेहमी बनवत असते. बघा, पहिलं थालीपीठ छान असं भाजलेलं आहे, तव्यामधून बाजूला काढते. याला रंग काय सुंदर आलेला आहे. बघता क्षणी समजत आहे, की हे थालीपीठ किती खुसखुशीत झालेलं असेल ते. हे थालीपीठ थोड्या वेळ बाजूला ठेवते आणि दुसरं थालीपीठ आपण तव्यामध्ये भाजूयात. त्यासाठी तव्यामध्ये पुन्हा एकदा चमचाभर तेल घातलं. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे थालीपीठ कापडावरून तव्यामध्ये भाजण्यासाठी घालायचं आहे. कापड अलगद असं वेगळं होतं. त्यानंतर बघा, वरच्या बाजूने आणि साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे. थालीपीठला मला थोडंसं तेल जास्त लावलेलं आवडतं. त्यासाठी इथं मी अगदी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता. एका बाजूने थालीपीठ पचलं की लगेचच आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. आलटून-पलटून मीडियम गॅसवरती हे थालीपीठ छान असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं. तर इथं पहा, 2 थालीपीठ मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहेत. हे थालीपीठ आपण फ्रेश दह्यासोबत त्याचबरोबर सॉससोबत खाऊ शकतो. चवीला भन्नाट लागतं. असं हे मिश्र पिठांचा वापर करून तयार केलेलं दुधी भोपळ्याचं थालीपीठ तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. कारण हे थालीपीठ खायला खूप टेस्टी लागतं, अतिशय पौष्टिक आहे, खुसखुशीत बनून तयार होतं. तुम्ही देखील हे प्रमाण वापरून माझ्या या पद्धतीने दुधी भोपळ्याचं थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.